नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे येथील सहाय्यक रेशनिंग नियंत्रण अधिकारी प्रकाश सीताराम परदेशी यांनी आज सकाळच्या सुमारास 3 पेट्रोल पंपाजवळील रेशनिंग कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केली. नौपाडा पोलीस या संदर्भातला अधिक तपास करत आहेत. आज सकाळी श्री परदेशी नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात आले. कार्यालयात आल्यानंतर 10 मिनिटं कुणीही आपल्याला डिस्टर्ब करू नये अशा प्रकारची सूचना त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिली. मात्र जवळपास 1 ते 1.5 तास होऊन गेला तरीही आतून कुठल्याही प्रकारची हालचाल ऐकू आली नाही. त्याचप्रमाणे फोन देखील उचलला गेला नाही. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजवायला सुरुवात केली. काही कर्मचाऱ्यांनी कार्यालयातल्या मागच्या बाजूच्या खिडकीतून बघितलं असता परदेशी यांनी फॅनला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं. या संदर्भात तातडीने नौपाडा पोलिसांना माहिती कळवण्यात आली. नौपाडा पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. पारसिक बोगद्यावरील बांधकामांवर प्रस्तावित करण्यात आलेली कारवाई न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे पुढे ढकलण्यात आली असल्याचं महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. दरम्यान या कारवाईमध्ये बाधित होणाऱ्या रहिवाशांचं सद्यस्थितीत रेंटल हाऊसिंगमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असून 3 महिन्यात त्यांचे BSUPमध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. ज्या नागरिकांना रेंटल हाऊसिंगमध्ये स्थलांतर व्हायचं असेल त्यांनी स्थलांतरित व्हावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. पारसिक बोगद्यावरील मुंब्रा आणि कळवा बाजूच्या बांधकामांवर आजपासून निष्कासनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने या कारवाईला अंतरिम स्थगिती दिल्याने ही कारवाई महापालिकेच्या वतीने स्थगित करण्यात आली. दरम्यान या ठिकाणच्या रहिवाशांचं तात्पुरत्या स्वरूपात रेंटल हाऊसिंगमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असून BSUPमधील घरांचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 3 महिन्यात त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट करून तसं पत्र देखील महापालिकेच्या वतीने तिथल्या रहिवाशांना देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. या ठिकाणी वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांनी जीवितास हानी पोहोचू नये यासाठी ताबडतोब रेंटल हाऊसिंग स्कीममध्ये स्थलांतरित व्हावं असं आवाहन देखील पालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी केलं आहे. दरम्यान आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी आज पारसिक बोगदा येथे राहणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. त्याचप्रमाणे त्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणच्या नागरिकांना मोठमोठी घरं भाड्याने घेणं परवडणारं नाही, त्यामुळेच अशा ठिकाणी ते राहतात. त्यामुळे या नागरिकांचं संपूर्णपणे पुनर्वसन करणं गरजेचं असल्याचं मत आव्हाड यांनी व्यक्त केलं. तिथं ते 2000 रुपयाचं भाडं भरून कुठेही राहू शकतात. 3000-2000 त्यांची परिस्थिती नाही म्हणून ते अशा डोंगरावरती जाऊन राहतात. त्याच्यामुळे प्रशासनाने ही मोठी भूमिका घेऊ नये, त्यांना पुनर्वसन करावं आणि त्यांच्याकडनं सवलत म्हणून त्यांना घरं द्यावी. 7वा वेतन आयोग आणि इतर प्रलंबित मागण्यांबाबतचं शासनाचं असंवेदनशील धोरण लक्षात घेऊन 12, 13 आणि 14 जुलै रोजी 3 दिवसांचा संप 100% यशस्वी करू अशा प्रकारचा निर्धार राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. दिनांक 16 जानेवारी 2017 रोजी वर्षा बंगल्यावर या संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली होती. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, 5 दिवसांचा आठवडा करा, निवृत्तीचं वय 60 वर्ष करा, महिलांना 2 वर्षांची बालसंगोपन रजा द्या, दिनांक 1 जानेवारी 2017 पासूनचा महागाई भत्ता त्वरित द्या, वेतनातली त्रुटी दूर करा या आणि इतर मागण्या या निमित्ताने कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. दिनांक 12, 13 आणि 14 जुलैच्या संपामध्ये 19 लाख कर्मचारी सहभागी होतील असा दावा देखील कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे. येत्या 12, 13, 14 जुलैला मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या 19 लाख कर्मचारी संपावरती जाणार आहेत. 3 दिवसांच्या मागण्या पण आमच्या तशाच आहेत. 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू करा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजनाच आम्हा कर्मचाऱ्यांना पुन्हा लागू करा, रिक्त पदे त्वरित भरा, अनुकंपा भरती 100% करा, अशा 22 मागण्यांची सनद आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. आणि लवकरात लवकर आमच्या या मागण्यांकडे त्यांनी सकारात्मक बघावं, मागण्या आमच्या मान्य कराव्यात अशी आमची सरकारला मागणी आहे. आणि यासाठी आमचा 12, 13, 14चा संप होणार आहे. निसर्गातल्या
ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे, आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ॲप माझ्या मोबाईलमध्ये नाही. बास, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट, तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact, zap, transact, app. Transact, app. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. सारथी एंटरप्राइजेस ही ठाणे शहरातील एक आघाडीची ॲड एजन्सी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सारथी ठाणे शहरामध्ये कार्यरत आहेत. अमोल धर्मे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जाहिरातीच्या क्षेत्रातल्या विविध संकल्पना यशस्वीपणे राबवल्या आहेत. आजपर्यंत वर्तमानपत्र, टेलिव्हिजन चॅनल्स, त्याचप्रमाणे रेडिओ चॅनल्सच्या माध्यमातून जाहिरातींचे अनेक कॅम्पेन्स त्यांनी यशस्वीरित्या हँडल केले आहेत. आता सारथी एंटरप्राइजेस ही डिजिटल मीडियामध्ये देखील पुढे आली आहे. डिजिटल मीडिया गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे. या क्षेत्रातल्या जाहिरातींची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या दृष्टिकोनातून काळाच्या पावलावर पाऊल ठेवत सारथीने आता आपली एक नवीन वर्टिकल सुरू केलं आहे. काल हावरे बिल्डर्सचे संचालक श्री सुरेश हावरे, अमित हावरे, TJSBचे श्री विद्याधर वैशंपायन, श्री सुनील साठे, भाजपचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले, रविराज आहिरराव आदींच्या उपस्थितीत डिजिटल मार्केटिंग मीडियाचं यावेळेस लॉन्चिंग करण्यात आलं. येणारा काळ, भविष्य काळ हा डिजिटलला घेऊन आहे. त्यामुळे तो लॉन्च केल्यानंतर आपल्या सगळ्या क्लायंट्सपर्यंत ते जावं आणि सगळ्या क्लायंट्सनी आपल्याकडनं ते काम करून घ्यावं आणि आपण त्यांना चांगलं काम द्यावं आणि तेही खूप पुढे जावेत आणि सोशल मीडियात त्यांचाही अपिअरन्स चांगल्या प्रकारे व्हावा याच्याकरता आपण हे लॉन्चिंग ठरवलेलं होतं. सारथीने काळाची पावलं ओळखली असं मी म्हणेन. म्हणजे आता काळ कुठे जाणार आहे, पुढचा काळाची दिशा काय आहे, ही दिशा ओळखणं फार महत्त्वाचं आहे. आणि पुढचा काळ हा डिजिटलचा आहे आणि डिजिटलमध्ये ती ताकद आहे. पुढचा काळ हा पेपरलेसचा आहे, सोशल मीडियाचा आहे, डिजिटलचा आहे. जेवढं करता येईल तेवढं अधिकाधिक करा. पण त्याचा बराचसा मार्केट शेअर हा डिजिटल मीडिया घेऊन जाईल. तर मला आनंद आहे म्हणजे बिफोर टाईम तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म उभा करताय, सुरू करताय.
स्वाईन फ्लूने ठाणे शहरामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून सध्या सुरू असलेल्या हवामानामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या दररोज वाढते आहे. ठाणे महानगरपालिकेने यासाठी एक सेपरेट युनिट सुरू केलं असलं तरीही गेल्या काही दिवसांमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे जिल्ह्यात देखील वाढली आहे. एकंदर 6 जण आत्तापर्यंत या आजाराने दगावले असून एकट्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 106 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कुणालाही ताप आल्यास ताबडतोब तपासणी करा अशा प्रकारची विनंती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं आढळल्यास ताबडतोब स्वाईन फ्लूची तपासणी करा अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, घरातून बाहेर पडताना मास्क लावा, आपल्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा अशा प्रकारच्या सूचना देखील या निमित्ताने देण्यात आल्या आहेत. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात येते. राष्ट्रीय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक दिग्गज खेळाडू दरवर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. ठाणे शहरातील खेळाडू देखील प्रचंड मोठ्या संख्येने दरवर्षी सहभागी होतात. एकंदरीतच राष्ट्रीय स्तरावर या महापौर मॅरेथॉनची दखल घेतली जाते. मात्र यंदा महापौर मॅरेथॉनला बजेटचं ग्रहण लागलं आहे. ठाणे महानगरपालिका प्रशासनाने या मॅरेथॉनसाठी 30 लाख रुपयांचं बजेट देऊ केलं आहे. प्रत्यक्षात खर्चाची आकडेवारी जवळपास 65 लाख रुपयांच्या घरामध्ये जाते. त्यामुळे वाढीव पैसे आणायचे कुठून असा प्रश्न महानगरपालिका प्रशासनासमोर पडला आहे. यापूर्वीच्या महापौरांनी खाजगी प्रायोजकांच्या माध्यमातून या महापौर मॅरेथॉनचं तारलं होतं. मात्र महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी आपण कोणाकडेही प्रायोजकत्व मागायला जाणार नाही, महानगरपालिका प्रशासनानेच बजेटमध्ये तरतूद करावी अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या संदर्भात आता महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं नेमकं काय होणार हे एक प्रश्नचिन्ह आहे. मॅरेथॉन जी आपण ऑगस्ट महिन्यात घेण्याचं जे हे केलेलं आहे तर त्याच्या संदर्भात 30 लाखाची तरतूद महापालिकेकडनं केलेली आहे. पण ती 30 लाखाची तरतूद आपल्याला पुरेशी नसल्यामुळे 65 लाखाची तरतूद करण्यासाठी आम्ही बजेटमध्ये तशी प्रोव्हिजन करायला सांगितलेली आहे. दरवर्षी ज्याप्रमाणे हे लोकांची तयारी असते, दरवेळी प्रायोजक हे लोक अरेंज करतात आणि ते लोकांमार्फत होते. पण माझं असं मत होतं की महापालिकेचा हा कार्यक्रम असल्यामुळे किंवा महापालिकेचे मॅरेथॉन असल्यामुळे आपल्या बजेटमध्येच ह्याची तशी तरतूद असावी आणि तशी मागणी मी आयुक्तांकडे केलेली आहे की प्रायोजक न शोधता आपल्याच बजेटच्या माध्यमातून हे करावं आणि तशा प्रकारची तरतूद आपल्या बजेटमध्ये करावी असं मी आयुक्तांना सांगितलेलं आहे. ठाण्यातील कोलशेत येथील मेसर्स बायर क्रॉप सायन्स कंपनी येथील पॅक्स हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा ठेकेदारांमार्फत 18 कामगार सदर कंपनीत माळी आणि इतर हेल्पर स्वरूपाचं काम करत होते.
सन 2012 रोजी कंपनी बंद पडली होती. कामगारांची हक्काची कायदेशीर देणी कंपनी देण्यास टाळाटाळ करत होती. कंपनी कामगारांनी शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. त्यानंतर जय महाराष्ट्र, माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे प्रमुख सल्लागार शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली कामगार मंत्री, कामगार आयुक्त आणि कामगार उपायुक्तांच्या सहकार्याने सदर 18 कामगारांना कंपनीने नुकसान भरपाई, बोनस, रजेचा पगार आणि ग्रॅच्युटी मिळवून दिली आहे. सदर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी युनियनचे प्रमुख सल्लागार शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, संस्थापक श्री नरेश मणेरा, शिवसेनेचे बाळकूम विभागाचे विभागप्रमुख वासुदेव भोईर आदींनी पुढाकार घेतला होता. कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करून कामगारांची 10,74,019 रुपये देण्यास भाग पाडले. डोंबिवली परिसरामध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू करावं अशा प्रकारची मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनी केली होती. या संदर्भात 18 एप्रिल रोजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना एक पत्र पाठवून डोंबिवली येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या तब्बल 22 लाखांच्या पुढे असून तिथे 3 महानगरपालिका, 1 नगरपालिका आणि 75हून अधिक गावं असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निदर्शनास आणलं होतं. श्रीकांत शिंदे यांच्या या पत्राची दखल घेऊन श्रीमती सुषमा स्वराज यांनी डोंबिवली येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला असल्याचं पत्राद्वारे कळवण्यात आलं आहे. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.